नमस्कार. अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. आज मी तुम्हाला ब्लाउज पीसपासून कुंची कशी तयार करायची 7 ते 1 वर्षाच्या बाळासाठी. या ठिकाणी बघा कटिंग करून घेतलेला आहे. तर हा खालचा घोळ आहे, तर त्याची उंची 10.5 आहे, शिलाई मार्जिन अर्धा इंच. आता घेर याचा मी या ठिकाणी बघा तुम्हाला सांगते, पूर्ण उघडून दाखवते. तर या ठिकाणी 17 घेतलेला आहे, 17च्या दुप्पट 34 ते 35 इंच घोळ घेतलेला आहे. आता हा कुंचीच्या वरचं टोपडं, तर त्याची उंची 8 इंच आहे आणि टोपड्याचा घेर 16 इंच. अस्तर आणि कपडा दोन्ही कटिंग करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी बघा 16 घेतलेला आहे. अस्तर थोडंसं मोठं आहे, थोडंसं 1/2 इंच. आता या ठिकाणी बघा साइडनी शिलाई करून घेते. आता या ठिकाणी लगेच आपण बंद लावून घेणार आहे, तर खालच्या साइडनी 1 ते 1.25 इंच वरती ठेवायचं. जर 7 महिन्याचं बाळ असेल तर खालच्या साइडनी 1.25 इंच सोडायचं, नाही तर सरळ खालच्या साइडला बंद लावायचा. म्हणजे 7-8 महिन्याच्या पुढील बाळासाठी बंद तेवढे खाली लावायचे. जे आपण 1 इंच 1.25 इंच घेतलं तर ते न घेता सरळ 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून बंद लावायचे. आता आपण साइडनी शिलाई केलेली आहे, तर आता या ठिकाणी बघा गोंडे आपण नंतर लावतो. काही कुंचीला मी हाताने लावायचं दाखवलेलं आहे, मशीनवरती वरून दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी मी डायरेक्ट आतून आता गोंडे लावून घेते. म्हणजे सरळ कपड्यावरती गोंडे लावून घेतोय आपण. तर मार्किंग केलेली आहे, 5 गोंडे लावणार आहे, तर समान अंतरावरती मार्किंग करून घ्यायची. मग तुम्ही 5 लावा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वरील भागामध्ये पूर्ण सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने लावू शकतात. गोंड्याचा आकार या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतात. जेवढं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी गोंडे किंवा फुलं लावण्याचा प्रयत्न कराल तर तुमची कुंची आणखीन खूप छान दिसेल. या ठिकाणी मी प्लेन त्याच कपड्याचा मी गोंडे बनवलेले आहेत. मग तुम्ही या ठिकाणी गोल्डन बनवू शकतात किंवा तुम्हाला याला विरुद्ध कोणता कलर लावायचा आहे तो सुद्धा तुम्ही लावू शकतात. तर मी या ठिकाणी बघा गोंडे लावून घेतलेत 5. आता अस्तरच्या साइडनी अस्तर एकमेकांवर ठेवायचं आणि वरचं जे ब्लाऊजचं आपलं कुंचीचं कापड आहे ते एकमेकांवरती ठेवून या ठिकाणी बघा आपल्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला बरोबर याच्यावरती डबल शिलाई घ्यायची असते. हे आपला आतील भाग आहे, डबल शिलाई करून पलटून घ्यायचं आणि जे आतील टोक आहे ते बरोबर व्यवस्थित लावून घ्यायचं. टोक बाहेर नाहीत आले तर ते बरोबर पेनाच्या साहाय्याने आतमध्ये घालायचे. त्यानंतर वरच्या साइडनी थोडं प्लेन करून घ्या किंवा प्रेस करून घेतलात तरी चालेल. हे साडीच्या ब्लाउज पीस पासून, काठपदर साडीपासून मी ही कुंची बनवते. तर कुंची दिसायला खूप छान आहे. काहींना चोळीचा खण मिळत नाही, तर तुम्ही काठपदर साडीचा जो ब्लाउज पीस असतो त्याच्यापासून सुद्धा तुम्ही कुंची आरामशीर बनवू शकतात. कुंची खूप छान दिसते, लहान बाळ आपलं आणखीन उठावदार दिसतो. त्याचबरोबर बघा मी साइडनी शिलाई करताना वरच्या साइडला अस्तर आणि वरचं जे कपडा आहे त्याला पिन लावून घेतली. त्यानंतर वरती मी कडेनी शिलाई करून घेते, पुढील जो गोल आकार आहे त्याच्यावरती. तर आता या ठिकाणी गोंडा आहे, पण त्या ठिकाणी मी थोडंसं 1/2 इंच सोडून गोंडा लावलेला आहे. तर ते बघून घ्या, म्हणजे आपल्याला शिलाई करताना गोंडा सुद्धा मध्ये आला नाही पाहिजे. आता ही समोरच्या साइडला शिलाई केली. आता आपल्याला खालच्या साइडनी सुद्धा शिलाई करून घ्यायची. कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा जेणेकरून तो लूज पडणार नाही किंवा चुन्या येणार नाही किंवा फुगा येणार नाही याची काळजी घ्यायची.
आता कुंचीच्या वरचं हे आपलं टोपडं तयार झालं, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचा कपडा तो कट करायचा आणि मागच्या साईडला आपल्याला 2 ते 3-4 इंच चुन्या घ्यायच्या आहेत. पाव ते अर्धा इंचाच्या छोट्या छोट्या घ्यायच्या असतात. मध्यावरती मी मार्किंग करून घेतली आणि या ठिकाणी बघा त्या मार्किंगच्या दोन्ही साईडनी 2-2 चुन्या घेणार. मग तुमची चून किती साईजला आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी चुन्या घेऊ शकतात. मग तुम्ही मोठी चून सुद्धा घेऊ शकता किंवा छोटी घेतल्या तर 2-2 घ्यायच्या, मोठी घेतली तर 1-1 घ्यायची. तर काही कुंचीमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल, ह्या टोपड्यांमध्ये मी 2 घेतलेले आहेत, कुठे 3 घेतलेले आहेत, कुठे 4 घेतलेले आहेत. तर या ठिकाणी आपण छोटे छोटे 4 घेतलेले आहेत. तर आता आपला वरचा भाग तयार झालेला आहे, तर आपल्याला घोळ तयार करून घ्यायचा. आता ह्या घोळला बघा सरळ कपड्यावरती अस्तर ठेवायचं. वरती मी उलट कपडा ठेवून घेतलेला आहे, तर आपल्याला बरोबर शिलाई करताना अडचण नाही. तर 3 बाजूनी आपल्याला आधी अस्तर ठेवलं, त्याच्यावरती उलट आपला जो ब्लाऊजचा कापड आहे घेरसाठी घेतलेला तर तो ठेवलेला आहे आणि खालच्या साईडनी कडेने आपण शिलाई करतो 3 बाजूनी. त्यानंतर आपल्याला आता हे पलटून घ्यायचं. पलटून घेताना याचे कोणे बाहेर काढायला विसरायचं नाही. असं बाहेर काढून घ्यायचं आणि कडेनी परत आपल्याला त्याच्यावरती शिलाई करायची. तर या ठिकाणी बघा आपण कडेनी शिलाई करून घेतो. आतल्या साईडचा कपड्यात चुन्या येणार नाहीत, फुगा येणार नाही किंवा शिलाई आपली कुठे चुकीची बसणार नाही. कडेनी बरोबर शिलाई करून घ्यायची. आता या ठिकाणी मी कडेनी शिलाई करून घेतली. आता आपल्याला या ठिकाणी बघा वरच्या साईडनी सुद्धा शिलाई करायची. त्यानंतर मध्यावरती मार्किंग करायची. आपला हा वरचं टोपडं आहे कुंचीचं, तर ते टोपड्याच्या दुप्पट आपल्याला झालेला आहे. तर आपल्याला आता या ठिकाणी बघा मी नेहमी काही ठिकाणी या ठिकाणी 1.25 इंच 1 इंच सोडलेला आहे किंवा 2 इंच सोडलेला आहे. तर मी या ठिकाणी 1 इंच सोडून चुन्या घालून घेते. या ठिकाणी चुन्या जेवढ्या तुम्ही जवळ घाल, कारण की जास्त घोळचा मी कपडा घेतलेला आहे आपल्या जास्त घेरासाठी. तर चुन्या आपल्या सगळ्या एकसारख्या आल्या पाहिजे याची काळजी घ्यायची. परत आपलं आता या ठिकाणी बघा आपल्या चुन्या फार जवळ झालेल्या आहेत. तर कधी असं होतं, तर आपलं टोपडं ठेवायचं आणि टोपड्याला लावून बघायचं की किती कमी पडतं. जर या ठिकाणी बघा चुन्या जास्त जवळ झाल्या तर आपल्याला एक चून आपल्याला कुणीकडून तो उसवावी लागेल. मग दोन्हीपैकी एका साईडने आपल्याला चून एक उसवायची आहे. तर ही जवळ झालेली आहे ती आपण उसवून घेऊया. आणि आता वरचं जे कुंचीचं टोपडं आहे तर ते लावून घ्यायचं. तर बरोबर झालं. आता आपण लावून बघायचं. आता आपण जोडून घेऊया. टोपड्याचा आणि कुंचीचा खालचा जो घोळ आहे तो घेर किंवा घोळ तुम्ही तुमच्या एरियानुसार किंवा तुम्हाला जे नाव माहिती आहे तर त्याला खालचे कुंचीला जो खालचा असतो त्याला घोळ पण म्हणतात, कोणी त्याला घेर पण म्हणतात. तर त्याप्रमाणे या ठिकाणी आपण जोडून घेतोय. लॉक करायला विसरायचं नाही. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती दाब टीप द्यायची असते. तर दाब टीप द्यायची एक कडेला आणि एक वरती 1/2 इंचावरती. आधी पहिली 1/2 इंचावरती द्यायची आणि त्याच्यानंतर एक कडेला द्यायची. अशा पद्धतीने आपल्या कुंचीचं जोडून झालेलं आहे घोळ आणि टोपडं. तर किती छान आपली कुंची दिसते बघा. तर मी डबल शिलाई करून घेतली.
अशा पद्धतीने आपली कुंची तयार झालेली आहे. आणि आता हे वरचे गोंडे, तर गोंड्यांना आणखीन लूक देण्यासाठी जे एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो कट करून टाकायचा. तर आपलं 7 महिने 7 ते 1 वर्षाच्या बाळासाठी आपली कुंची ही तयार झाली. तर कुंचीचा हा जो घेर आहे तो कमी जास्त सुद्धा होऊ शकतो बाळाच्या डोक्यानुसार. प्रत्येकाच्या बाळाच्या डोक्याची साईज वेगवेगळी असते. तर तुम्हाला ही कुंची कशी वाटली? जे कोणी नवीन आहेत, आत्तापर्यंत आपल्या चॅनलला, अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी सबस्क्राईब करा. असेच नवनवीन टोपडे तुम्हाला दाखवणार आहे, तर ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आणि नवनवीन असे लहान बाळांसाठी टोपडे तयार करा, गिफ्ट द्या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा.